उदयनराजे भोसले आपल्याबरोबर आहेत साताऱ्यात. त्यांचं नगराध्यक्षपदी त्यांच्या आघाडीचा उमेदवार विजयी झालेला आहे. तसंच सातारा नगरपालिकेत त्यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत देखील मिळालेलं आहे. त्यावरच आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. महाराज, प्रथम तुमचं अभिनंदन. नगराध्यक्षपद आणि स्पष्ट बहुमत तुम्हाला मिळालेलं आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया एकतर आनंदाची, त्याचबरोबर दुःखाची. एका बाजूला सर्वसामान्य माणसाला निवडून लोकांनी दिलं, त्याचबरोबर आमच्या भावजाईंचा पराभव झाला. वास्तविकरित्या हा का झाला, लोकांनी विचार केला पाहिजे आणि तो विचार त्यांनी केला. जर कामच होत नसेल तर लोक काय करणार? आणि त्यामुळं लागलेला निकाल ह्याला मी समर्थन देतो. आणि तो त्या ज्या उमेदवार माधवी कदम ज्या निवडून आल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर समर्थपणे जे काय संपूर्ण नगरसेवक निवडून आले, यांच्या माध्यमातून वाटेल त्या परिस्थितीत संपूर्ण कायापलट केल्याशिवाय मी राहणार नाही. महाराज, नगराध्यक्ष बऱ्याच ठिकाणी असं झालं की नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा, वेगळ्या आघाडीचा, बहुमत दुसऱ्याला. इथं दोन्ही तुमच्याच आघाडीला मिळालेलं आहे. साताऱ्याच्या जनतेने तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे, असा याचा अर्थ आहे? हो, मी प्रेम करतो आणि ते सुद्धा माझे प्रेम करतात. आणि प्रेम हे फक्त शब्दात त्याचं वर्णन करून होत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत संपूर्ण सातारा शहरात जे जे म्हणून योजना राबवायच्या असतील त्या वाटेल त्या परिस्थिती मी राबवणार. लोकांमध्ये अजून आत्मविश्वास निर्माण करणार, त्यांना वाटलं पाहिजे, आणि सर्वसामान्य माणसांना सक्षम करणार. त्याचबरोबर ही तर निवडणूक झाली, आज निकाल तर लागला आहे. 2.5 वर्षानंतर आमदारकीचा निकाल तुम्ही पहा फक्त. महाराज, तुम्ही जसं आता आमदारकीचं सांगताय, ही लढाई खरं पाहिलं तर 2 राजघराण्यातली होती, तुमच्याच घरातली होती एकूण. एक तुम्ही विजयी झालाय, तुमच्याच भावाचा पराभव झालेला आहे. काय सांगा? ही राजघराण्यातील लढाई नव्हती. ही तत्व जी मी पाळतो आणि भ्रष्टाचार, ही तत्व आणि भ्रष्टाचारच्या विरोधी लढाई होती. एवढंच मला सांगावंसं वाटतं. महाराज, ह्या निवडणुकांच्या आधी मराठा मोर्चे झाले, दलित मोर्चे, बहुजन मोर्चे झाले, नोटबंदीचा निर्णय झाला. त्याचा काही पडसाद, त्याची प्रतिक्रिया या नगरपालिकांच्या राज्यभरातल्या निवडणुकीत उमटलेले दिसते. तुम्ही काय सांगा या संपूर्ण राज्यातल्या निकालांविषयी? एक मला सांगावंसं वाटतं की ठीक आहे, की एक मला सांगावंसं वाटतं, कुठली तुम्ही जो प्रश्न विचारला ना, नोटबंदी हे ते ह्यावरती मी स्पष्ट विधान केले आणि त्यातनं मी मागं सरू शकत नाही. प्रामाणिकपणे सांगतो. का का लोकांचे संपूर्ण भ्रष्टाचारी लोकांचे त्यांच्याकडं माहिती असताना का कारवाई केली की नाही? का का आणि ते का कावळ्यासारखं का होते. सगळे डिपार्टमेंट्स पंतप्रधानांच्या ताब्यात आहेत. का कारवाई करत नाही? का
सर्वसामान्य माणसांना वेठीस धरतं. का? जर पहिलीच चौकशी करायची असेल तर माझी चौकशी करा, असं म्हणणारे किती लोक आहेत. यादी देतो, त्यांच्याकडे आहेच. फार ईडी पासून IB, रॉ, CBI, RBI का करत नाही? का? माणसांची तीच मानसिकता झाली आहे. का करत नाही? निवडून दिलं ना, झाला ना पंतप्रधान देशाचा. किती काळ जे त्यांना बनवलं त्यांनी बोलत नाही. का बोलत नाही? अरे मोदी जी ठीक है, अरे उनका तो हम आदर करते हैं, बुजुर्ग है, उनका बुजुर्गों का आदर करना हमारा परम धर्म है. इसकी ये तो नहीं हो सकती कि वो कुछ भी कहे और पूरी दुनिया मर जाए. ऐसा नहीं हो सकता. ऐसा मैं होने नहीं दूंगा. महाराज, एक शेवटचा प्रश्न. सातारा सांगली विधान परिषदेमध्ये वेगळा धक्कादायक निकाल लागला. नगरपालिकेत आता तुमची सत्ता आलेली आहे, कराडलाही पृथ्वीराज चव्हाणांची सत्ता आलेली आहे. पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीला सातारा जिल्ह्यात वेगळं समीकरण दिसेल? एवढं बारकाईने विचार केला असता तर आज मी देशाचा पंतप्रधान असतो. मला त्या छाटछूट पदावरती असं काय घेणं नाही. एक सांगतो, लोक सक्षम आहे, लोक विचार करतात, लोकांना माहीत आहे काय बरं आणि काय खरं. त्यांनी तो निकाल दिला. सातारा नगरपालिकेच्या निकालावरती उदयन महाराजांची ही स्पष्ट आणि परखड त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमधली प्रतिक्रिया होती. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.